आगामी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख मैदानात आहेत। मात्र त्यांच्या अचानक रुग्णालयात दाखल झाल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस पक्ष मोठा राजकीय अडचणीत सापडला आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत आणि राजकीय हालचालींबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहेत। अशा परिस्थितीत हर्षजित देशमुख नेमके कोण आहेत, चला जाणून घेऊया। हर्षजित देशमुख हे नागपूरचे उद्योजक आणि व्यावसायिक क्षेत्रातील एक परिचित नाव आहे। त्याचबरोबर ते काँग्रेस पक्षातील सक्रिय नेते म्हणूनही ओळखले जातात। युवक काँग्रेसमध्ये जवळपास 8 वर्षे विविध पदांवर काम करत त्यांनी संघटनेत आपली मोठी छाप निर्माण केली आहे। तेलंगणा आणि कर्नाटकांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये युवक काँग्रेसचे सहप्रभारी म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। मात्र त्यांच्या भोवतालचे राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले दिसत आहे। अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क नसल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। काँग्रेस आपली सध्याची भूमिका कायम ठेवणार का, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय निर्णय घेत वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार, या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। मात्र सध्याच्या राजकीय गणिताकडे पाहता भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील हे तुलनेने मजबूत स्थितीत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीत पुढे नेमके कोणते राजकीय समीकरण आकार घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।